श्री गुरुचरित्र अध्याय 28. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक शिष्याने सिद्धयोगींना अत्यंत आदराने विचारले, हे महाराजा, मला यापुढील कथा सविस्तर सांगा. श्री गुरुचरित्राचे हे अमृत ऐकताना माझ्या मनाला अत्यंत आनंद व गोडी वाटत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, हे नामधारका, ही कथा अत्यंत अलौकिक आणि अद्भुत आहे. ही कथा भक्तिभावाने ऐकल्यास माणसाचे सर्व दोष व पापे नष्ट होतात आणि अंतःकरणात ज्ञानाची ज्योत उजळते. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या चांडाल योनीत जन्मलेल्या स्त्रीला म्हणाले, तू तुझ्या पूर्वजांच्या गतीबद्दल विचारत आहेस ना, तर मी तुला ते सविस्तर सांगतो, ऐक. कर्माच्या गतीने त्यांना चांडाल योनीत जन्म घ्यावा लागला आहे. मनुष्य आपल्या पाप आणि पुण्याची फळे स्वतः भोगत असतो. यात कोणाचाही हस्तक्षेप चालत नाही. कर्माच्या फळांचा हा नियम जगात प्रसिद्ध आहे की जसं कर्म असेल तशीच जन्मोजन्मी कनिष्ठ किंवा नीच योनी प्राप्त होत असते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या कोणत्याही वर्णातील व्यक्ती असो, तिचे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व हे केवळ तिच्या जन्मावर ठरत नाही तर तिच्या कर्मावर ठरते. चुकीच्या कर्मांमुळे माणसाला यतिहीन किंवा नीच योनीत जन्म घ्यावा लागतो. नैतिकतेचा भंग, नियमांचे उल्लंघन आणि विविध प्रकारच्या वाईट दोषांचे आचरण हे माणसाच्या अंधपताचे मूळ कारण आहे. अशा आचरणामुळे जीवहीन योनीप्रत जातो. ब्राह्मण असो वा इतर कोणत्याही वर्णाचा मनुष्य असो, जर तो आपल्या कर्तव्याचा त्याग करून गैरवर्तन करू लागला तर त्याचा विचार कसा केला जातो हे मी तुला सविस्तर सांगतो. अनाचारी पुरुष नक्कीच हीन योनीत प्राप्त होतो. जो मनुष्य आपले मार्गदर्शक करणारे गुरु किंवा जन्मदाते आई वडील यांना संकटसमयी अथवा म्हातारपणात सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी दूर निघून जातो, त्याला निश्चितच चांडाल योनी प्राप्त होते. जो मनुष्य आपल्या मूळ कुळदेवतेचा अनादर करतो किंवा तिला सोडून केवळ तात्पुरत्या स्वार्थासाठी इतर देवतांची उपासना करत भटकतो, तो माणूस मुखाने कितीही गोड बोलला असला तरी कर्माने चांडाल योनीतच प्राप्त होतो. जी व्यक्ती आई वडिलांची सेवा करत नाही, वृद्ध काळामध्ये त्यांचा सांभाळ करत नाही, तो कर्माने चांडाळ ठरतो आणि पुढील जन्मात विष्ठेतील किडा बनून जन्माला येतो. घरात पहिली पत्नी जिवंत आणि निष्पाप असताना केवळ वासनापोटी दुसरी स्त्री करणे आणि पहिल्या पत्नीचा त्याग करून तिला वाऱ्यावर सोडणं हे महापाप आहे. असा पुरुष पतित ठरतो. आता आणखीन एक नवल सांगतो, ते ऐक. जो मनुष्य आपला स्वामी, गुरु, मित्र, शत्रू किंवा विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींशी प्रतारणा करतो, द्रोह करतो किंवा त्यांच्या कौटुंबिक नैतिकतेचा भंग करतो, त्याचा जन्म पुढील जन्मी चांडाळाच्या घरी होतो. जो ब्राह्मण त्रिकाळ संध्येच्या वेळी देवाचे नाव न घेता अविवेकाने केवळ खाण्यापिण्यात मग्न राहतो आणि भुकेलेल्यांना डावलून फिरतो, तोही चांडाळ म्हणून जन्माला येतो. भोजनाच्या वेळी दारावर आलेल्या भुकेल्या अतिथींना जो व्यक्ती अत्यंत दृष्टपणाने उद्धटपणे बोलतो आणि त्याला अन्न न देता हाकलून देतो, तो पुढील जन्मात कोंबडा म्हणून जन्माला येतो. पूर्वजांच्या मृत्यूच्या दिवशी पितृपक्षात किंवा तिथीला जो श्राद्ध कर्म करत नाही, स्वतः केलेल्या पुण्याचा खोटा बडेजाव मिरवतो आणि दानधर्म करताना लोकांमध्ये भेदभाव करतो, तो चांडाल योनीत जन्माला येतो. ज्याला वैद्यकीय शास्त्राचे किंवा नाडी परीक्षणाचे कोणतेही ज्ञान नाही आहे, असा माणूस जेव्हा केवळ पैशांच्या हव्यासापोटी डॉक्टरकी करतो आणि रुग्णाला चुकीची औषधं देतो, तो लोकांच्या जीवाशी खेळताना महापातकी ठरतो, त्याचा जन्म चांडाळ योनीत होतो. जो मनुष्य कुबुद्धीने ग्रासून कोणाची तरी वाईट करण्यासाठी जारण, मारण, मोहन किंवा करणीसारखे काळी मंत्रतंत्र जपतो, तसेच जो वेदमार्ग सोडून अधर्माने वागतो, त्याचा जन्म चांडाळ योनीत होतो, हे त्रिवार सत्य आहे. चारही वर्णातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणत्याही माणसाने जर गर्वाने व मोहाने आपली जबाबदारी सोडली आणि चुकीच्या अधार्मिक मार्गाने आचरण केले तर तो चांडाळ योनीत प्राप्त होतो. समाजात अनैतिक वर्तन करणे, घरात आलेल्या अतिथीला शिवीगाळ करून किंवा अपमानित करून जेवण देणे आणि पितरांच्या श्राद्धा दिवशी पिंड प्रदान न करणे या कर्मामुळे माणसाला चांडाळ योनी प्राप्त होतो. जो माणूस स्वतः एका देवतेची पूजा करतो पण दुसऱ्यांच्या देवतांची किंवा धर्माची निंदा करतो, तो माणूस अपस्मारी होतो आणि अत्यंत दारिद्र्यात व दुःखात आयुष्य घालवतो. जो मनुष्य स्वतःचे दोष सुधारण्याऐवजी सतत दुसऱ्यांच्या गुपितांची, त्यांच्या दोषांची आणि वैगुण्यांची उदो करतो, लोकांची निंदानालस्ती करतो, तो कर्माने हृदयरोगी, मानसिक व शारीरिक व्याधींनी ग्रस्त होतो आणि महाकष्ट भोगतो.
कोणत्याही परिस्थितीत गर्भपात करू नये, कारण हा निसर्गाचा आणि कर्मांच्या नियमानुसार सर्वात मोठा गुन्हा आहे. ज्या स्त्रिया किंवा पुरुष गर्भपात करतात किंवा त्यांना कारणीभूत ठरवतात त्या स्त्रिया पुढील जन्मात वांझ होतात. जरी त्यांना मूल झाले तरी ते अल्पायुष ठरते. श्री गुरु म्हणतात, आता मी तुला चोरी करण्याच्या कर्माबद्दल सांगतो, ते सुद्धा ऐक. दुसऱ्याचं धन कपटाने हिरावून घेणं, परस्त्रीचा अभिलाष ठेवणे हे अपार दोष आहेत. तसेच देवाचे द्रव्य, मंदिरातील पैसा किंवा धर्मदाय निधी स्वतःच्या स्वार्थासाठी चोरणारा आणि सत्कर्मात विघ्न आणणारा मनुष्य पुढील जन्मात कुष्ठरोगी होतो, परद्वेषी होतो आणि तो अपुत्री वंशहीन म्हणून जन्माला येतो. देवद्रव्याचा अपहार करणाऱ्याला आणि देवकार्यात नाश करणाऱ्याला कुष्ठरोग होतो. हे कर्माच्या शास्त्रात आधीच स्पष्ट केले आहे. परस्त्रीवर वाईट नजर ठेवून तिला आलिंगन देणारा मनुष्य पुढील जन्मात श्वान म्हणून जन्माला येतो आणि नंतर त्याचा सापाचा जन्म मिळून अत्यंत क्लेश व दुःख भोगावे लागते. वाईट विचाराने परस्त्रीकडे पाहू नये. जो मनुष्य वासनेने परस्त्रीचे मुख न्याहाळतो तो पुढील जन्मात अंध किंवा डोळ्यांचे गंभीर आजार असलेला म्हणून जन्माला येतो. श्री गुरु जेव्हा त्या पतित माणसाला कर्माचा हा कडक सिद्धांत सांगत होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या परमज्ञानी त्रिविक्रम भारती हे सर्व ऐकत होते. त्यांनी अत्यंत नम्रतेने श्रीगुरूंना एक प्रश्न केला. त्रिविक्रम भारती म्हणाले, हे स्वामी, आपण सर्व धर्म आणि कर्मांचे नियम सांगितले. हे ऐकून माझे मन निर्मळ झाले. परंतु जर एखाद्या माणसाकडून अज्ञानामुळे किंवा परिस्थितीमुळे एक वेळ पाप घडलं तर ते पाप कोणत्या उपायाने दूर होऊ शकते? श्री गुरु त्रिविक्रमांना म्हणाले, हे त्रिविक्रमा, कर्माच्या शास्त्रात पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रायचित्त सांगितलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या माणसाला आपल्या चुकीचे मनापासून जाणीव होते आणि तीव्र पश्चाताप होतो त्याचे पाप तिथंच नष्ट व्हायला सुरुवात होतं. माणसाकडून कितीही मोठं पाप किंवा चूक झाली असेल, पण जर ती चूक त्याच्या अंतःकरणात खुपत असेल, त्याला स्वतःची लाज वाटत असेल, तर त्याच्या सुधारणेसाठी कर्मविपाकात उत्तम प्रायचित्ताचा मार्ग सांगितला आहे. मी आता तुला प्रायचित्ताचे नियम स्थिर मनाने ऐकण्यास सांगतो. प्राचीन ऋषीमुनींनी जे मार्ग सांगितले आहेत ते प्रकार तू लक्ष देऊन ऐक. अज्ञानामुळे आपल्या पापांतून माणूस खऱ्या पश्चातापाने शुद्ध होतो. जर तो तत्परतेने गुरूंची सेवा करू लागला आणि स्वतःचे आचरण सुधारू लागला तर गुरु स्वतः त्याच्या संकटात निवारण करतात. न कळत झालेल्या पापांचे प्रायचित्त म्हणजे मनुष्याचे पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन प्राणायाम करावं, मनावर नियंत्रण ठेवावे आणि पुण्यतीर्थात 10 वेळा स्नान करून स्वतःला शुद्ध करावं. पती आणि पत्नी या दोघांपैकी जर एकाने जरी पाप किंवा पुण्य केलं तरी त्याचे फळ दोघांनाही समान रीतीने भोगावं लागतं. म्हणून दोघांनीही मिळून प्रायचित्त आणि सन्मार्ग आचरावा. पापांचे शालन करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे 10,000 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा आणि 12 ब्राह्मणांना आदराने भोजन द्यावे. वेदमंत्रांच्या घोषात 1000 वेळा तिळाचे हवन करावे. या संपूर्ण विधीला गायत्री कृच्छ व्रत म्हणतात, असे श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारती यांना सांगितले. प्राजाप्रत्यक्ष नावाच्या विशेष व्रताचा विधी असा आहे की मनुष्याने दिवसातून केवळ एकच वेळ भोजन करावे किंवा स्वतःहून न मागता मिळालेल्या भिक्षेवर राहावे. 3 दिवस कडक उपवास करून सतत श्रीगुरूंच्या चरणावर स्मरण करावे. यामुळे माणसाकडून घडलेले जे सामान्य किंवा सौम्य दोष असतात ते दूर होतात. 3 दिवस केवळ तूप प्राशन करून, 3 दिवस केवळ दूध पिऊन, 3 दिवस केवळ हवेवर राहून आणि नंतर पुन्हा 11 दिवस दुधाचा आहार घेऊन शरीर व मन शुद्ध करावं. जर एखाद्या मनुष्य शारीरिकदृष्ट्या अशक्त किंवा आजारी असेल तर त्याला कडक उपवास झेपणार नाही. अशा व्यक्तींसाठी तिळाचे लाडू, गूळ किंवा पिठाचे पदार्थ खाऊन सौम्य उपवास करण्यास व्रत सांगितले आहे. दुसरा प्रकार म्हणजे चंद्रयान व्रत. या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत्या व उतरत्या कलेनुसार अन्नाचे घास कमी जास्त करून शरीराला आणि मनाला अत्यंत कडक शिस्त लावली जाते. माणसाने स्वतःकडून झालेली चूक किंवा पाप लपवण्याऐवजी ते उघडपणे मान्य करावे. जेव्हा माणूस स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून चूक कबूल करतो तेव्हा त्याचे पाप पश्चातापाच्या अग्नीत जळून खाक होतं. आता मी तुला तीर्थकृच्छ व्रताविषयी सांगतो, ज्यामध्ये पवित्र तीर्थयात्रा केली जाते. काशी क्षेत्रापर्यंत पायी यात्रा करून तिथल्या पवित्र गंगेत स्नान केल्याने मनातील पापभावना नष्ट होते. इतर पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन 1000 वेळा गायत्री मंत्राचा जप केल्यास पापांचा नाश त्वरित होतो, असं अगस्त्य ऋषींचे वचन आहे. श्री गुरु म्हणतात, हे त्रिविक्रमा, एकाग्र चित्तेने ऐक. अतिशय पवित्रेने आणि विधीपूर्वक जर 1 कोटी वेळा गायत्री मंत्राचा जप केला तर ब्रह्महत्येसारखे मोठं पापही नष्ट होतं. पवमान सूक्ताचे पठण केल्याने आणि इंद्रमित्रांच्या वैदिक सूक्तांच्या सलग 1 महिना जप केल्याने महापापे दूर होतात. 5 ते 6 महिने अत्यंत मर्यादित आहार घेऊन तो
पुरुष सूक्ताचे पठण व ध्यान करतो त्याचे 5ही महादोष नष्ट होतात. जे लोक भक्तिभावाने 3 चरणांच्या गायत्री मंत्राचा जप करतात आणि अघर्मशन सूक्ताचे 3 वेळा आवर्तन करतात त्यांचे सर्व सामान्य दोष नाहीसे होतात. अज्ञानाने झालेल्या दोषांसाठी आणखी एक विशेष विधी म्हणजे माणसाने मनात पूर्ण पश्चाताप बाळगून पंचगव्य प्राशन करावे. गायीचे गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप आणि कुशीचे पाणी यांचे मिश्रण म्हणजे पंचगव्य होय. हे घेताना पहिल्या दिवशी कडक उपवास करावा. निळ्या किंवा गडद रंगाच्या गायीचे गोमूत्र, काळ्या गायीचे शेण, तांबड्या रंगाच्या गायीचे दूध आणि पांढऱ्या गायीचे दही वापरावे असे याचे सूक्ष्म नियम आहेत. कपिला गायीचे तूप सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. या सर्व गोष्टी एकत्र करून पंचगव्य कसे तयार करावे त्याचे प्रमाण मी तुला सांगतो ते ऐक. गोमूत्र पवित्र गोमय, दूध आणि दही यांचे ठराविक प्रमाणात मिश्रण करावे. तसेच योग्य प्रमाणात तूप आणि कुशाचे पाणी मिसळावे. हे पंचगव्य घेताना कोणता मंत्र म्हणावे ते मी तुला सविस्तर सांगतो. या पंचगव्यातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे वैदिक मंत्र आहेत. पहिला मंत्र इरावती, दुसरा मंत्र इदम विष्णू असा आहे, तिसरा मानस्तोके, चौथा प्रजापतीचा मंत्र, 5वा गायत्री मंत्र आणि 6वा मंत्र ओमपूर्वक या सगळ्यांचा उच्चार करून म्हणावा. अशा प्रकारे मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पंचगव्य जेव्हा माणूस मनापासून पश्चाताप करून प्राशन करतो तेव्हा त्याच्या हाडामध्ये आणि त्वचेमध्ये भिनलेले जुने दोष व आजार नष्ट होतात हे निश्चित जाणावे. जर वरील सर्व रंगाच्या गायी मिळाल्या नाहीत तर केवळ एकटी कपिला गाय सर्वात श्रेष्ठ मानली समजावी. तिच्या केवळ दर्शनानेही मनातील अनेक पापे दोष दूर होतात. ज्याच्याकडून चूक किंवा पातक घडले आहे त्याला सुधारण्यासाठी जसे प्रायश्चित्त आहे तसेच जेव्हा जो श्री नरसिंह सरस्वतींच्या चरणांशी येतो तेव्हा त्यांच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने तो पूर्णपणे पवित्र व पुनीत होतो. जो मनुष्य ज्ञानी, वेदशास्त्र संपन्न आणि स्वतःच्या कर्तव्याचे पालन करणारा असतो त्याच्या केवळ सत्संगाने आणि आशीर्वादाने सामान्य माणूसही पावन होतो. अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीयांना प्रायश्चित्ताचे शास्त्र सविस्तर सांगितलं. ते ऐकून तिथे उपस्थित असे विद्वानांचे मन प्रसन्न झाले आणि त्यांच्या ज्ञानात प्रकाश पडला. आता श्रीगुरू पुन्हा त्या पतित पुरुषाकडे वळाले आणि त्याला त्याच्या पूर्वजन्माची आठवण करून देतात. पूर्वजन्मात तू जन्माने ब्राह्मण होतास, परंतु तुझे गुरु आणि आई आणि वडील यांची निंदा नालस्ती केलीस, त्यांचा छळ केलास, म्हणून तुला या जन्मात चांडाळ म्हणून जन्माला यावं लागलं. श्रीगुरू पुढे म्हणाले, आता मी तुला यातून मुक्त होण्याचा मार्ग सांगतो. तू या पवित्र कृष्णा अमरजा संगमावर गांगनापूर येथे सलग 1 महिना भक्तिभावाने स्नान कर. याने तुझा हा दोष नष्ट होईल आणि पुढील जन्मात तू पुन्हा उत्तम कुळात जन्म घेशील. तो पतित पुरुष श्रीगुरूंना म्हणाला, हे स्वामी, मला तुमचे प्रत्यक्ष दर्शन झाले आहे. जेव्हा एखादा कावळा पवित्र मानस सरोवरात जातो तेव्हा तो तिथे गेल्यावर राजहंस कसा बनेल. तुमच्या दर्शनाने मी आतून बदललो आहे. आता मला पुढील जन्माची वाट पाहायला लावू नका. स्वामी, तुमच्या केवळ दर्शन मात्राने माझ्या मनातील अज्ञान नष्ट झाले आहे. मी पवित्र झालो आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे. हे रक्षका, आता या जन्मात माझा उद्धार करा. तुमच्या दर्शनाच्या अमृतामुळे मला उच्च ज्ञान मिळालं आहे. आता आपण कृपा करावी, मंत्र म्हणून मला शुद्ध करावे आणि याच क्षणी समाजात मला मानाचं स्थान मिळवून द्यावे. त्याचे हे घाईघाईचे शब्द ऐकून श्रीगुरू स्मित हास्य करत म्हणाले, अरे, तुझा हा सध्याचा देह तर बाह्यदृष्ट्या चांडाल आहे, मग समाज तुला अचानक ब्राह्मण म्हणून कसं स्वीकारेल. केवळ इच्छा असून चालत नाहीये, बाह्य जगानेचेही काही नियम असतात. जर मी तुला आत्ताच तसं घोषित केलं तर तुझ्या सध्याच्या या शरीरामुळे, तुझ्या रक्तमांसाच्या बाह्य रूपामुळे लोक तुझी व माझी निंदा करतील, कारण समाज बाह्य गोष्टी आधी पाहतो. श्रीगुरू त्याला समजवण्याच्या इतिहास सांगू लागतात. पूर्वीच्या काळी राजा गादीचा मुलगा विश्वामित्र हा जन्माने क्षत्रिय होता. त्याने ब्रह्मश्री पद मिळवण्यासाठी अत्यंत कठोर आणि दीर्घकाळ तपश्चर्या केली. त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्रांना सांगितलं की जोपर्यंत तुझ्या मनात राजाचा अहंकार आणि क्षत्रिय देहाचा अभिमान आहे तोपर्यंत तू ब्रह्मर्षी पदाला पात्र नाही. तुला तुझा हा जुना स्वभाव आणि देहाभिमान पूर्णपणे सोडावा लागेल. परंतु वशिष्ठ ऋषी आपल्याला ब्रह्म ऋषी म्हणत नाहीत. या रागापोटी विश्वामित्र अत्यंत क्रोधित झाले. त्या क्रोधाच्या भरात त्यांनी वशिष्ठ ऋषींच्या 100 पुत्रांना मारून टाकलं. म्हणजेच बाह्य हट्टापायी त्यांच्याकडून महापाप घडलं. परंतु वशिष्ठ ऋषी हे खरे ब्रह्मज्ञानी होते. एवढा मोठा आघात होऊनही ते क्रोधादिष्ट झाले नाहीत. त्यांनी विश्वामित्रांना तरीही ब्रह्मर्षी म्हटले नाही, कारण विश्वामित्रांचा अहंकार अजूनही जिवंत होता. असे दिवस जात असताना एक दिवस विश्वामित्र पुन्हा प्रचंड रागवले. ते वसिष्ठ ऋषींचा वध करण्यासाठी चक्क
एक मोठा पर्वत हातामध्ये घेऊन त्यांच्यावर धावून गेले. परंतु अचानक विश्वामित्रांच्या मनात विचार आला. त्यांना पश्चाताप झाला की जोपर्यंत वसिष्ठ ऋषी स्वतःच्या मुखाने मला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत तोपर्यंत माझ्या या केवळ हट्टाला काही अर्थ नाही. रागाने आणि शक्तीने मी पद मिळवू शकत नाही. अशा थोर वसिष्ठ मुनींना मारल्यास मला महापाप लागेल. हा शहाणपणा सुचतात विश्वामित्रांनी तो पर्वत जमिनीवर टाकून दिला आणि ते वसिष्ठांना शरण गेले. त्यांचा अहंकार पूर्णपणे विरघळला. जेव्हा विश्वामित्रांचा अहंकार गळून पडला तेव्हा वसिष्ठ ऋषींना अत्यंत आनंद झाला. त्यांनी विश्वामित्रांच्या आदरातिथ्य स्वीकारण्याचे ठरवले. विश्वामित्रांचे आंतरिक परिवर्तन ओळखून वसिष्ठ ऋषींनी त्यांना त्याच वेळी ब्रह्मर्षी म्हणून हाक मारली. विश्वामित्रांना जाणीव झाली की ऋषींचे शब्द सत्य होते. खरे पद हे रागानं नाही तर आंतरिक शुद्धीनं मिळते. वसिष्ठ ऋषींचे वचन ऐकून विश्वामित्रांनी त्यांचे स्वागत केले. वसिष्ठ ऋषी म्हणाले, तुझ्या घरी सूर्यकिरणांच्या साहाय्याने पवित्र अन्न शिजलं जाईल. विश्वामित्रांनी ते मान्य केले. त्या प्रखर तपोबलाच्या आणि सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेत विश्वामित्रांच्या जुना देहाभिमान, अहंकार आणि जुने क्षत्रिय रूप पूर्णपणे भस्म झाले. विश्वामित्र हे अत्यंत समर्थ आणि तपोबलाचे महामुनी बनले. त्यांनी आपल्या अनुष्ठानाने जुना अहंकार स्वभाव जाळून टाकला आणि एक नवीन अत्यंत पवित्र रूप धारण केलं. त्यानंतर विश्वामित्रांनी सर्व ऋषीमुनींना ब्रह्मज्ञानी म्हणून मान्यता दिली आणि ते ब्रह्मर्षी म्हणून तिन्ही लोकात प्रसिद्ध झाले. श्री गुरु त्या चंडाळाला म्हणतात, या कथेवरून समजून घे की तुलाही तुझ्या या देहाचा आणि जुन्या कर्मांचा अभिमान सोडावा लागेल. तुझा भाव आता शुद्ध झाला आहे, त्यामुळे पुढील जन्मात तुला निश्चितच उत्तम ब्राह्मणकुळात जन्म मिळेल. श्री गुरु त्या पतित पुरुषाला असे समजावून सांगत होते. परंतु श्री गुरूंच्या केवळ स्पर्शाने आणि दर्शनाने त्याचे जे अलौकिक सुख व उच्च आध्यात्मिक ज्ञान मिळालं होतं ते सोडून जाणे आता त्याच्या मनालाच पटेनासं झालं होतं. ज्याप्रमाणे एखाद्या दरिद्राला, गरीब माणसाला अचानक मोठा खजिना सापडला तर तो खजिना आनंदाने सोडून देईल का? किंवा एखाद्याला अमृताचा कुंभ सापडला तर तो ते अमृत सहज सोडून देईल का? तशीच त्या पुरुषाची अवस्था झाली होती. त्या पतित पुरुषाला श्रीगुरूंच्या कृपेने आत्मज्ञानाचा खजिना लाभला होता. त्यामुळे तो आता स्वतःचं घरदार विसरून गेला आणि स्वतःला ज्ञानी ब्राह्मण समजून तिथेच राहू लागला. तो पुरुष ज्ञानाच्या भरात व्यावहारिक जगाचे भानच विसरून गेला. तो उलट्या दिशेने धावू लागला. श्रीगुरूंच्या कृपेने मिळालेल्या तात्पुरत्या उच्च ज्ञानाच्या भरात तो संन्याशासारखा वागू लागला. जेव्हा त्याची पत्नी त्याच्या जवळ आली तेव्हा तो तिला म्हणाला, मला स्पर्श करू नकोस, मी आता या संसारापासून मुक्त झालो आहे. तो क्रोधाने तिला स्वतःपासून दूर लोटू लागला. पतीचे हे वैराग्य पाहून त्याची पत्नी अत्यंत दुःखी झाली. ती धावत जाऊन श्रीगुरूंच्या चरणावर पडली आणि रडत रडत म्हणाली, हे स्वामी, माझे पती मला आणि मुलांना सोडून संन्यासी बनून पळून जात आहेत. माझी हाक ऐका. ती म्हणाली की मी जवळ गेले असता ते मला स्पर्श करू देत नाहीत आणि रागाने दूर घालवत आहेत. आमची लहान मुले, कन्या आणि मुलगा यांचे पालनपोषण आता कोण करणार? हे स्वामी, ते आम्हाला अशा प्रकारे मध्ये सोडून कसं काही जाऊ शकतात? आपणच त्यांना समजून सांगा. स्वामी, जर आपण त्यांना थांबवलं नाही तर मी माझ्या मुलांसह माझा जीव देऊन टाकेन, कारण त्यांच्याशिवाय आमचा सांभाळ या जगात कोणच करणार नाही. आम्ही अनाथ होऊन जाऊ. त्या माऊलीची ती आर्त हाक आणि तिचे शब्द ऐकून दयाळू श्रीगुरू मर्द भेदक हसले. त्यांनी त्या पुरुषाला आपल्याजवळ बोलवून घेतलं आणि जे सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे. ही अत्यंत महत्त्वाची ओवी आहे. श्रीगुरू त्या पुरुषाला कडक शब्दात म्हणाले, अरे मूर्खा, तू तात्काळ तुझ्या घरी जा. आपली पत्नी आणि मुलांना दुःखात ढकलून त्यांना रडून जर तू संन्यास घेत असशील तर तू महापापी ठरशील. अशा पळपुटेपणाने तुला कधीही मोक्ष किंवा सद्गती मिळणार नाही, हे लक्षात ठेव. या संसारात जन्म घेतल्यानंतर माणसाने गृहस्थाश्रमाचे सर्व नियम पाळून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायचे असते. कर्तव्याची ही धर्मकार्या सांभाळून मनुष्य या संसाररूपी सागरातून यशस्वीपणे पार पाडू शकतो. जर तुला संन्यासीच व्हायचं होतं तर तू लग्न करायला नको होतंस. पण एकदा लग्न करून स्त्रीला घरात आणून तिला संसार दाखवून जर तू तिला अर्ध्या वाटेत त्याग करत असशील तर तुझे पूर्ण अंधपतन होईल. हा फार मोठा दोष मानला जाईल. सूर्य आणि भूमीला साक्ष ठेवून तू या स्त्रीशी लग्न केलं आहेस, तिच्या सुखदुःखाची जबाबदारी घेतली आहेस. आता तिला सोडून पळून जाणे हा विश्वासघात आहे. तुला कधीही परमेश्वर भेटणार नाही. श्रीगुरूंचे हे उपदेशाचे शब्द ऐकून तो पुरुष हात जोडून म्हणाला, स्वामी, तुमचे म्हणणे सत्य आहे, पण मला हे उच्च ज्ञान मिळालं आहे. त्या ज्ञानासह मी या सामान्य आणि कनिष्ठ व्यावहारिक जगात पुन्हा कसा राहू? मला या ज्ञानाचा अहंकारच नडेल. श्रीगुरूंनी मनात विचार केला की माझ्या स्पर्शामुळे याच्या बुद्धीवर तात्पुरती ज्ञानाची तेज आली आहे. जोपर्यंत ते तेज मी काढून घेत नाही तोपर्यंत हा संसारात रमणार नाही. म्हणून त्यांनी एका अतिशय लोभी माणसाच्या हाताने
याला स्थान घालायचे ठरवले, जेणेकरून हा पुन्हा पूर्ववत होईल. असा विचार करून श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं, या गावातील जो अत्यंत लोभी आणि व्यावहारिक माणूस असेल त्याला त्वरित इथे बोलवून आणा. त्या गांगनापूर गावात एक व्यावसायिक ब्राह्मण राहत होता, जो पैशांच्या बाबतीत अत्यंत लोभी आणि व्यवहारी होता. शिष्यांनी त्याला त्या पतित पुरुषासमोर आणलं. श्रीगुरूंनी त्या लोभी माणसाला काही पैसे दिले आणि सांगितलं, हे पैसे घे आणि या पुरुषाला तुझ्या हाताने पाणी घालून स्नान घाल. त्या लोभी माणसाच्या स्पर्शाने आणि स्नानाने त्या पुरुषावरील अलौकिक ज्ञानाचा प्रभाव ओसरला आणि तो पुन्हा संसारी व व्यावहारिक बनला. तो ब्राह्मण पाणी घेऊन आला. त्याने जसं त्या पुरुषाच्या अंगावर पाणी टाकलं, तशी श्रीगुरूंच्या कृपेने मिळाली ती तात्पुरती विभूती आणि वैराग्य क्षणात नाहीसं झालं. ती विभूती जाताच तो पुरुष पुन्हा सामान्य माणूस बनला. त्यांचे मन पूर्ववत संसारात रमलं. समोर उभे असलेल्या आपल्या पत्नीचं आणि मुलांचे मुख पाहताच तो आनंदाने आणि प्रेमाने त्यांच्याजवळ धावत गेला. मनात अत्यंत नवल बाळगत तो पुरुष आपल्या कुटुंबासह सुखाने आपल्या घरी निघून गेला. हा अद्भुत चमत्कार पाहून गावातील लोक चकित झाले. हे अनोखे कौतुक आणि श्रीगुरूंची लीला सर्व लोकांनी पाहिली. सर्वात मोठं आश्चर्य वाटलं की हा अभिनव चमत्कार झाला. जो माणूस मगाशी संसार सोडून पळत होता तो आता आनंदाने घरी गेला. श्रीगुरूंच्या जवळ असलेले महामुनी त्रिविक्रम भारती यांनी एकाग्र चित्ताने श्रीगुरूंना अत्यंत नम्रतेने पुन्हा एक शंका विचारली. त्रिविक्रम भारती म्हणाले, हे श्रीगुरू, माझ्या मनात एक शंका आली आहे. कृपया आपल्या कृपेने त्याचे निरसन करावे. माझी एक छोटी विनंती आपण ऐकावी. स्वामी, तो मनुष्य जर जन्माने पतित होता तरीही आपण त्याला एका स्पर्शाने अलौकिक आत्मज्ञान दिलं, मग केवळ एका सामान्य स्नानाने त्याचे ते श्रेष्ठ ज्ञान तत्काळ कसं काय नष्ट झालं? हा काय प्रकार आहे? मोठमोठ्या विद्वानांना, ब्राह्मणांना जे ज्ञान तप करून मिळत नाही ते त्याला मिळालं आणि स्नानाने गेले. यामागचं रहस्य काय? असे म्हणून त्रिविक्रम भारती अत्यंत भावभक्तीने श्रीगुरूंच्या चरणावर लीन झाले. सिद्धयोगी नामधारक म्हणतात, हे नामधारका, यापुढील अत्यंत पावन आणि सुंदर अशी कथा मी तुला सविस्तरपणे सांगेन. हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी आपल्या रसाळ मराठी भाषेत सर्वांच्या कल्याणासाठी लिहिलेला आहे. इति श्री अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अमृतातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील हा 28वा अध्याय येथे संपूर्ण होत आहे. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.